नमस्कार मैत्रिणींनो, आपण ना गेलेल्या व्हिडिओमध्ये जुन्या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते पाहिलं होतं. तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहूयात. तर इथे ना मी आपले ब्लाऊजची घडी टाकलेली आहे, अशी दुहेरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर मी आपल्या ब्लाऊजची ना छातीचा चौथा भाग त्यांचा 9 आहे आणि आपण मार्जिनसाठी 2 इंच असं 11 इंचाची अशी घडी टाकून घेतलेली आहे. आणि यांची उंची आहे, पाठीमागटली उंची आहे यांची 13. आता आपण कटोरी ब्लाऊज कट करतोय. तर मग आता सुरुवातीला हा बॅकचा भाग आपण कट करतोय पाठीमागटला. तर यांची रुंदी आहे आता 11. आपण मार्जिन सहित धरले सर्व. मी मोंड्यावर टिक मार्क केली, वरून उंची धरली 13 आणि वरून जिथून उंच धरली ना तिथं 6 इंचावर मोंडा घेतलेला आहे. पलीकडल्या साईडला तुम्ही पाहिलं असेल. आता हा ना बॅकचा आहे म्हणून तिथे आपण ही टिक मार्क करून घेतली, आपल्या लक्षात यावं म्हणून. गळा यांचा 2.5चा घेतलेला आहे, शोल्डर 3 घेतलेला आहे आणि आता ना आपण मोंडा यांचा 6 आहे. तर आपण एक पलीकडल्या साईडलाच मोंडा आपण टिक मार्क केलेला आहे 6वर. आता इथून पण आपण 6वर टिक मार्क करून घेऊया आणि इथे बॉक्स आखून घेऊया इथं मोंड्याचा, म्हणजे आपल्याला आकार देता यावा म्हणून. तर आता प्रत्येकाची कटिंगची पद्धत वेगवेगळी असते, ब्लाऊजच्या घडी टाकण्याची पद्धत पण वेगळी असते. तर अशा प्रकारे आता आपण हा मोंडा तयार झाला पाठीमागील कटोरी ब्लाऊजचा. तर आता आपण पाठीमागटला गळा घेऊया. तर यांची गळा उंची यांची 7.5 आहे. तर मग 7.5वर वरून पण यांना जास्त पसरट नाही आवडत आहे एवढाच, मग 2.5वरच खालून पण आणि वरच्या साईडला पण 2.5वरच टिक मार आपण करून त्याचा पण बॉक्स आखून घेणार आहोत आणि नंतर आकार देणार आहोत आपण गोलाकार असा. तर इथं आपण आखून घेऊया. तर रुंदी झाली, उंची झाली, मोंडा पण आखून घेतला आहे, पाठीमागला गळा पण आपण आखून घेतलेला आहे. आता त्याला आपण आकार देऊया. तर यांचा कोणत्याही ब्लाऊजला पाठीमागील मोंड्याला 1.5 इंचाचाच भाग द्यायचा असतो आणि पुढच्या साईडला 1 इंचाचा असतो. तर आपण 1.5 इंचावर टिक मार्क केली. आता असं ना फ्रेंच कर्व भेटतं, ह्याने ना आकार व्यवस्थित देता येतात, पण हे कर्व काय प्रत्येकाकडे असतं असं नाही. मग मी याच्या साह्याने व्यवस्थित आकार होतात आणि जर नसेल तर असा हातानेच गोलाकार असा आकार द्यायचा आपण. अशा प्रकारे मी देते, अशा प्रकारे. तर आपण 1.5 इंचावर मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण पाठीमागल्यांचा गळा आहे का, तर गळ्याला पण आपण आकार देणार आहोत. तर गोलच गळा हवा यांना पाठीमागटला. तर 1 इंचावर असं टिक मार्क केली. तुम्ही 1.5 इंचावर पण घेऊ शकता आणि इथं पण असा गोलाकार आपण आकार देऊन घ्यायचा. आणि हे असंच कट करून घेतलं तरी चालेल, पण आपण ना आता सुरुवातीला फ्रंटचा पण भाग आपण त्यांचा आखून घेऊया आणि नंतरच कट करूया. तर यांची कंबर रुंदी आहे का ते मार्जिन सहित सोडून वरच्यापेक्षा 1.25 इंच किंवा 1 इंचानी कमी धरून असं तिरकस आखून घ्यायचं अशा प्रकारे. कंबर रुंदीमध्ये मार्जिनसाठी सोडून 1-1.5 इंच. तर आता आपलं बॅकचं पूर्ण आखून झालेलं आहे. तुम्ही कट केलं तरी चालते, पण मी ते कट करीत नाही आत्ताच. आपण फ्रंटचा आखून घेऊया आता, पुढचा भाग आपल्या ब्लाऊजचा, कटोरी ब्लाऊजचा. तर आता पाठीमागटली उंची 13 आहे. मग आता पुढची बाजू उंची 14 घ्यायची असते, कधी पण 1 इंचानी जास्त घ्यायची असते पाठीमागटल्यापेक्षा. तर मी 14 इंचावर आखून घेतलेला आहे. तर आता ना जिथून आपण गळा पाठीमागटला गळा मोजला तर तिथूनच पुढचा पण घेतला 2.5च. शोल्डर 3 घेतलं, मोंडा पण आहे असं 6 घेतला ह्या साईडला. म्हणजे कपड्यांची पण बचत होते ना, आपला कटोरी ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला कट करता येतो. थोडे कपड्यासुद्धा आपल्या किती पण मोठा ब्लाऊज असला तरी आपल्याला व्यवस्थित पुरतो तो कपडा, अशा प्रकारे जर कटिंग केलं तर 6 इंचावर मोंडा घेतला. आता इथं पण आपण आखून घेऊया अशा प्रकारे. आणि खालच्या साईडला आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे, ते 3 आणि 3.5ची अशी. तर पाठीमागटली मोंड्याला आपण 1.5 इंचाचा आकार दिला. आता पुढील मोंड्याला आपण 1 इंचाचा आकार देऊया आणि असंच गोलाकार इथं पण आपण जॉईंट करून घेऊया आखून, नंतर कट करायला आपल्याला व्यवस्थित यावं. तर आपला मोंडा आखून झालेला आहे.
तर आता आपण ना क्रॉस पट्टी काढून घेऊया खालच्या साईडची. तर खालून ना खालच्या साईडनं 3 आणि 3.5 इंचावर आपण आखून घेणार आहोत. बंद बाजूला 3.5 इंचावर घ्यायची आणि खालील बाजूला ओपन बाजू आहे ना तिथे 3 इंच घ्यायची आणि खालच्या साईडला आपण अशी पट्टीच्या साहाय्याने त्याला सरळ रेषा ओढून घेऊया आणि वरच्या साईडला तिरकस अशी हाताने आकार द्यायचा गोलाकार. कटोरी बंद बाजूकड जास्त आणि ओपन बाजूकड कमी असे. अशा प्रकारे आता हा आपण क्रॉस पट्टी कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला पुढच्या साईड नंतर कटोरीचा भाग ते व्यवस्थित आखता पण येईल आणि कट पण करता येईल. म्हणजे सुरुवातीला क्रॉस पट्टी कट करून घेऊया आपण. तर एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज सांगायचं मला व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये माप कसं घ्यायचं ते सांगितलं. आज कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा ते सांगते. उद्याच्या व्हिडिओमध्ये नंतर आपण कटोरी कशी काढायची ते पण आपण पाहूया आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कशी कट करायची ते पण पाहूया आणि परत जॉईंट करायचे पण आपण वेगवेगळे भाग पाहूया एका व्हिडिओमध्ये. आणि आता हे जे आपण बॅकचा भाग आपण आखून घेतला होता ना मगाशी तो कट करून घेऊया. आपण क्रॉस पट्टी खालच्या साईडची कट करून घेतली, बॅकचा पण भाग कट करून घेतला म्हणजे आपल्याला ना व्यवस्थित नंतर पुढच्या साईडचं आखता येईल आणि कट करता येईल म्हणून असं कट करून घेऊया. आणि हा जो अलीकडला कपडा दिसतोय त्यात आपण बाही काढणार आहोत नंतर. तर बाहीचा व्हिडिओ नंतर टाकते मी तुम्हाला कारण व्हिडिओ खूप मोठा होईल एकाच दिवशी म्हणून. आज फक्त बॅकचा आणि फ्रंटचा कटोरीचा भाग कसा कट करायचा ते पाहूया. तर आता तुम्ही पाहू शकता आपण क्रॉस पट्टी काढली, बॅकचा भाग काढला. आता हे राहिलेला जो भाग आहे तिथे आपण आता आखून घेऊया आणि आपल्या कटोरीचा भाग आता इथं ना पुढील गळा उंची यांची 5 आहे. मग 5 इंचावर आपण असं आखून घेऊया आणि या साईडला 2.5 इंच आहे. त्या साईडचा काय असं हे होत नाही कारण तो कपडा लागत नाही कारण कटोरी याच्यात बसत नाही. ते नंतर दुसरीकडेच आपण वाढवून मोठी करायची असते, ह्या कपड्यात बसत नाही. पण त्याचा पुढच्या साईड आहे ना तो भाग काढायचा आहे फक्त आपल्याला आता. तर जिथे आपण कटोरी जोडतो ना तो भाग मोंड्यापासला. तर यांची ना कटोरी यांची 6.5ची आहे. मग बंद बाजूकडून 6.5वर टिक मार करायची. आता प्रत्येकाची कटोरी वेगवेगळ्या लहान मोठी असते. तर कटोरी कशी मोजायची ते गेलेल्या भागात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ते गेलेल्या व्हिडिओमध्ये कसं मोजायचं जुन्या ब्लाऊजवरून ते. त्यांचा कटोरीमध्ये ना 3 आहे. तर जिथून आपण मोंडा टिक मार केल्यानंतर मोंड्यापासून बरोबर ह्या साईडला 3 इंचावर टिक मार करायची आणि जिथून पुढील गळा आहे ते चौकोन कटोरी मध्य आणि कटोरीच्या जितके आहे ते आपण जे आखले ते असा गोलाकार तिथं असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपण पुढचा साईड भाग आपला निघतो त्याच्यात. तर मी आता हे कट करून घेते अशा प्रकारे. कोणत्याही साईडचा तुमचा ब्लाऊज असो अशा प्रकारे कटिंग केलं आपल्याला त्यात लहान मोठे साईजचा वाढवता येतं नंतर. तर आता आपले फक्त कटोरी आणि बाही राहिलेली आहे. तर आपण आता कटोरी काढून घेऊया. तर आता एवढा कपडा आपला शिल्लक राहिलेला आहे. तर सुरुवातीला ना आपण बाही काढून घेऊया आपण. तर बाहीचा व्हिडिओ नाही शूट केला मी, ते पुढच्या ह्याच्यात दाखवते तुम्हाला. तर मी बाही कट करून घेतली. मग बाही काढल्यानंतर एवढा कपडा राहिला आहे आता. मग ह्या राहिलेल्या भागामध्ये आपल्याला आता कटोरी काढायची आहे. तर कटोरी ना यांची मोठी आहे मग त्या कपड्यात बसणार नाही. 2 कटोरी 2 भाग कटोरीचे. हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हे अस्तर मी कट करते. तर मी ना आता ही जी आपण ती राहिला होता ना कपडा फ्रंट साईडचा कटोरीचा तो आणि हा कपडा आपण जॉईंट करून घेऊ मशीनवर. अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतल्या ना आता याच्यात व्यवस्थित आपल्याला कटोरी निघते आता ह्याच्यात.
खालच्या भागात 1 कटोरी आणि वरच्या भागात 1 कटोरी. तर आता यांची कटोरी 6.5ची आहे. तर आता कटोरी कशी काढायची हा जर व्हिडिओ दाखवत बसलो तर खूप मोठा होईल, म्हणून आज मी माझ्याकडे रेडीमेड कात्रणं असतात मी करून ठेवलेले. प्रत्येक वेळेस मी काही कट करीत नाही. तर अशा प्रकारे कात्रणं असतात लहान मोठ्या साईजनुसार. 4, 4.5, 5, 5.5, 6, 6.5 आणि 7 एवढे मी कात्रणं असे करून ठेवलेले आहेत. मग आपल्याला घाई गडबडीत कात्रण ठेवलं की ते लगेच कट करता येतं. आणि ही कटोरी कशी कट करायची याचा व्हिडिओ पण मी नंतर तुमच्याशी शेअर करेल एके दिवशी. तर आता ह्यांची 6.5ची कटोरी आहे. मग इथं 6.5ची कटोरी व्यवस्थित बसवायची, आखायची आणि कट करून घ्यायची. तर अशा प्रकारे ठेवून आखून कट करून घेते. तर मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. मी खूप सविस्तर सांगितलेला आहे माझ्या तऱ्हेने. तर तुम्ही एकदा नाही समजलं तर डबल व्हिडिओ पहा, तुम्हाला उपयोगी येईल. आणि पुढचे पण ह्याचे माझी व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल कटोरी कशी काढायची किंवा बाही कशी कट करायची. ते पण मी टाकेल नंतर वेळ मिळेल तसं मला. तर आता हे कट करून घेतला. हा पुढचा भाग आपल्या कटोरीचा. नंतर हे आपला बॅकचा भाग, हा पुढच्या कटोरीचा दोन्ही भाग, आणि क्रॉस पट्ट्या आणि काजा गुंड्याच्या पट्ट्या पण आपण त्या कट करून घेतल्या त्या राहिलेल्या कपड्यात. तर मग आपले अस्तर हा कट झालेला आहे.